निमिष दादा टॉस देखील करून घ्या आपण. 3 षटकांचा सामना. यस, टॉस उडवण्या अगोदर 3 षटकांचा सामना माहिती असू द्या दर्शन. कॅप्टन केवळ 3 षटकांचा सामना आहे. तीन षटकांचा सामना आहे. केवळ टाइम झाला मित्रा. तुम्हाला टॉस वर डिफेन आहे. 5:57 झाल्यात. पहा रिक्स तुम्ही दोघं घेत असेल तर घेऊ शकता, आम्ही थांबू. हितेश किती षटकाचा सामना खेळायचा तुम्ही ठरवा. दर्शन चल ठीक आहे, 6 वाजल्यात म्हणून बोलतो मी. सामन्याला सुरुवात होईल. टॉस रिपोर्ट इथे लागला गेलाय. आम्हाला माहितीच होता स्पार्टन 11 टीम संघ टॉस जिंकून बॅटिंगच घेणार आहे. 4 षटकांचा सामना लक्षात असू द्या. दोन्ही संघाने इथे जिम्मेदारी घेतली या मॅचची. परवेश 11 टीम बॅटिंग करेल. चला आपण लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. स्पार्टन 11 आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. Spartan 11 won the toss. Electric bat first against Parvesh 11 पाय टीम. बिग मॅच जो जिंकेल तो फायनल मध्ये दाखल होईल. उद्या ठीक संध्याकाळी त्यांचा सामना होईल. तोपर्यंत डीजे दोन्ही इनिंग 40 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त होणं फार महत्व आहे. सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी प्रदीप आणि आविष्कार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्रदीप भंडारी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आविष्कार मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा हा सामना आणि 4 षटकांचा जेव्हा सामना असतो, संध्याकाळची वेळ असतो, तेव्हा दोन्ही संघांना वारंवार सूचना देणं फार महत्वाचं असतो. प्रदीप आणि आविष्कार सलामीची जोडी. खेळपट्टीवर मॅन फ्रॉम कोलिवली. कोलिवलीचा हा आहे एक जबरदस्त खेळाडू प्रदीप भंडारी मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय आविष्कार. आणि गोलंदाजीसाठी नेहमीप्रमाणे फ्रंटलाईन गोलंदाजी करणारा गोलंदाज इथे सज्ज झालेला आहे. तो म्हणजे आपण पाहतोय आदित्य. आदित्यनेच मॅच चालू केली होती पाय टीम संघासाठी. स्ट्रायकिंगला प्रदीप आणि नो स्ट्राईकला आविष्कार. मॅच ऑन. बरोबर घड्याळामध्ये टाइम जो झालेला आहे तो म्हणजे 6:01. यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. हितेश एकत्र जमू नका. चौकार षटकार विकेट नंतर सर्वांना सांगून ठेवा आपण देखील. आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने अजिबात टाइम पास करू नका. मॅच ऑन. 1 2 3 अँड स्टार्ट गेम प्ले. मॅच ऑन. राईट अप ओव्हर द विकेट. आदित्य. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, फायदा घेता आला नाहीये. डीप होणारा चेंडू होता. अगदी एष्ट्यांच्या बाजूने चेंडू गेलाय. आणि आता इथे रेफर केला आहे तिसऱ्या पंचांना. आणि आता तिसरे पंच पाहूया आपण काय निर्णय देतील गिरीश सर. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे आमचे तिसरे पंच गिरीश सर. तिसरे पंच म्हणून आपण पाहताय काम बघताना साइड अँगलने सर्वप्रथम दाखवला जाईल. प्रिन्स मूवीज आहे टेक्निकल टीम.
प्रदीप भंडारीला हा चेंडू टाकला होता पहिलाच, आणि पहिलाच चेंडू अगदी आपण पाहतोय फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. यस इस्ट भीमार चेंडू नोबल आहे, नोबल आहे, फ्रीड असेल इथून. इस्टनच्या वरतून डीप झाला होता, डायरेक्ट इस्टनच्या मागे गेला होता. फ्रीट फ्रीट चेंडूला समोर उडवलाय आणि दीपेच्या हातामध्ये मात्र फ्रीट होता, त्याच्यावर फक्त एकच धाव मिळेल. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. फ्रीट होता म्हणूनच दीपेशने लगेचच थ्रो केला होता, कोणत्या प्रकारचा उशीर केला नव्हता. पुन्हा एकदा आविष्काराचा हा स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट क्षेत्रावरून शतरक्षक दुरून आलाय, मात्र लॉंगनचा शतरक्षक वेगाने गेला होता चेंडू मागे. एक धाव आविष्कार पूर्ण करतोय. दोन्ही बॅटरने आपलं खातं खोललंय. धाव संख्या 3 धावफलकावर. येणाऱ्या फलंदाजीमध्ये मिस्टर 360 दीपेश भुईचं येणं बाकी आहे, केवल भुईचं येणं बाकी आहे. चांगले चांगले बॅटर टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता सध्या प्रदीप भंडारी खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला, मोठा धमाका झाला इथे. बॅटर प्रदीपच्या माध्यमातून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. विशाल जाधव फ्रॉम पारिवली सध्या चेंडूची संगणक करतायत. आपण तिथेच थांबायचं, मॅच समाप्त झाल्यानंतरच यायचं आपण व्यासपीठावर. नाही, ते देखील चांगले खेळाडू आहेत विशाल दादा, त्यांनी देखील आपलं नाव केलं क्रिकेटच्या माध्यमातून. बरोबर स्लॉट मध्ये चेंडू आला होता प्रदीप भंडारीच्या आणि पाठवून दिला होता सीमा पार षटकार. ओ पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. डॉट चेंडू, धाव संख्या धावफलकावर 9 धावा. 9 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुढचा चेंडू गोलंदाज आदित्यचा. ओ हा चेंडू पहा, किती चांगला स्ट्रोक बनवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू झाला सीमा पार, खणखणीत चौका. चौकार षटकार. प्रदीप भंडारी ऑन फायर नाव. कोलिलीचा हा खेळाडू आहे. कोलिली गावाचं नाव क्रिकेटचं या खेळाडूने वाढवलंय उंच. आदित्य पुन्हा एकदा समोर खेळलाय, शतरकाच्या डोक्यावरून स्ट्रेट ड्राईव्ह, अजून एक मोठा फटका, येतोय चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या झाली आहे 11, कारण की आता खतरा निर्माण केलाय 17 धावांवर. गोलंदाजीमध्ये उदय आलाय षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. उदयला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 17 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज आदित्य याने. मागच्या मॅच मध्ये फक्त एकच धाव केली होती आदित्याने, मात्र या मॅच मध्ये 17 धावा. प्रदीप भंडारी या नावाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 10 सर सचिन तेंडुलकर सरांना आठवण करणारा हा 10 आकडा हा तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू या षटकातील आविष्कार याला हा पहिला चेंडू टाकला होता. मागच्या बाजूने चेंडू शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केला जातोय. एक धाव पूर्ण करताना आविष्कार आपण पाहतोय. मॅचची एज घेऊन गेला होता चेंडू. गोलंदाजी करताना गोलंदाज उदय राईट हॅम ओव्हर द विकेटने. बॅटर प्रदीप सज्ज आहे. प्रदीपला हा चेंडू लेग स्टंपवर टाकलाय.
पंच काय निर्णय देत आहेत का पाहूया. यस, बॅटला चेंडू स्पर्श झाला होता, तर डॉट चेंडू. धावसंख्या धावपलकावर 18 धावा, 18. उदय, ओ सन्मानी डिलिव्हरी, डॉट चेंडू. विचार करण्यासाठी भाग पाडलाय फलंदाजाला या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. खालच्या बाजूने राहिला होता चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. निमेश भाऊ शेलार, संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये हजेरी लावली आहे. तुम्हीच नाही तर विशाल दादा जाधव देखील, ते देखील याच टाइमावर आलेले आहेत. सध्या जॉबवर त्यांचं भरपूर लक्ष आहे. उदय, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ऑफस्टिकचा चेंडू, शतरक्षक दूरवर आहे. चेंडू वन बम सीमा पार, येतोय चौकार. चौकाराने धावा झालेल्या आहेत धावपलकावर. 22 धावा, 22. गोलंदाजी करताना गोलंदाज उदय. पुन्हा एकदा टॉप एज, भरपूर उंच चेंडू हवेमध्ये. ओ माय गॉड, प्रयत्न चांगले होते तिथे. मात्र पहा इथे धावा पूर्ण झाले ते म्हणजे 2 धावा. 2 धावाने संघाची धावसंख्या 24 धावा, 24. कोणता संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळेल, फायनलचा मॅच कोणता संघ खेळेल, येणाऱ्या क्षणामध्ये नक्कीच कळेल. पूर्ण टीम आज पॅक टीम बनून आली. आज दर्शनने आज सर्वच खेळाडूंना मला तरी वाटतं 2 ते 3 तासापूर्वी फोन केला होता. सर्व खेळाडू आलेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, शतरक्षक आला तिथे. ओ पहा, संध्याकाळ झाली असंही. ओ माय गॉड, 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केलेल्या आहेत. झेल सुटल्या जात आहेत, धावा मिळत आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. विकी, दोन षटकांचा खेळ समाप्त. 26 धावा धावपलकावर, 26. उद्या पाहुण्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने असेल या स्पर्धेमध्ये. मग उद्या ग्रामीण सम्राट खासदार बाल्या मामा देखील उपस्थित असतील आणि हॅट्रिक आमदार महेश दादा चौगुले देखील उपस्थित असतील उद्याच्या दिवसामध्ये. सन्मानपूर्वक किरणजी चन्ने साहेब देखील उद्याच्या दिवसामध्ये उपस्थित असतील. या काही हरकत नाहीये, गावाची स्पर्धा आहे. सर्वच पाहुणे उद्या दिसतील आपल्याला. गोलंदाजीमध्ये इथे वेदांत आलाय. धावा भरपूर झाल्या, 26 धावा झाल्यात. हो हो, जोरदार अपील, थोडस लाऊड अपील होती. लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट स्टंप बघितला. लेग बायचा इशारा भाऊ पाटील यांच्या माध्यमातून फ्रॉम खारभाव. खारभावचे एक प्रसिद्ध पंच आहेत. चांगली गोलंदाजीला सुरुवात झाली इथे वेदांच्या षटकामध्ये. धावसंख्या 27 धावा. इथून जर 20 धावा जरी आल्या ना, एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकता संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. वेदांत राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज आहे प्रदीप. चांगला स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह केलाय चेंडूला. शतरक्षक पॉइंट वरून पोहोचलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का, नाही तर थ्रो चांगला आलाय. बॅटर आउट प्रदीप. टायगर ऑफ कोलकाता विकी मैदानाच्या आतमध्ये. फ्रॉम कांबे मैदानाच्या आतमध्ये विकी गेला मैदानाच्या आतमध्ये. सर भावेश पवार सरांची जी टीम होती कलकत्ता, त्या संघाची जर्सी देखील याच कलरची होती. तो खेळाडू विकी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मात्र टाळ्यांचा आवाज प्रदीप भंडारीसाठी, कारण की धावा बनवल्या आपल्या संघासाठी खूप साऱ्या. 19 धावा बनवल्या आपल्या संघासाठी.
संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या धावा बनवलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला प्रदीप भंडारीने. न्यू बॅटर मैदानात मध्ये विकी गेलाय. धावा झालेल्या आहेत. धावफलकावर आपण पाहतोय 27 धावा. विकेट मिळाला गोलंदाज वेदांतला. वेदांत राईट ऑफ ओ द विकेटने विकीसाठी थोडस रनअप चुकलाय. सॉरी 28 धावा धावफलकावर झाल्यात. चुकीची माहिती मिळाली आम्हाला. 28 धावा 28 काही हरकत नाहीये. मॅच भरपूर चांगला आहे. गोलंदाजी करताना गोलंदाजाला पाहतो वेदांत गोलंदाजी करतोय. वेदांतचा हा चेंडू सरेल एष्ट्यांवर आणि ठांडी गुल. विकेट आउट. इथे बॅटर विकी निराश पावलाने अगदी क्लीन बोल्ड दांडी गोल केली होती विकीची मागच्या चेंडूवर. न्यू बॅटर मैदानात मध्ये 22 गेलाय. 22ला चांगला खेळ करावा लागेल. नक्कीच स्पार्टन 11 टीम संघाला 2 धावाची पॅनल्टी तर आहे. त्यांची ड्रेसिंग कंप्लीट नाहीये. समोरच्या संघाची ड्रेसिंग पूर्ण कंप्लीट आहे. ती पॅनल्टी आपण नक्कीच जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण ऍड करू. गोलंदाज वेदांत आतापर्यंत इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. थोडस रनअप चुकलाय गोलंदाजाचं. 22 गेला. पुढचा चेंडू चांगला स्ट्रोक. मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे पूर्ण केला जाईल. थ्रो देखील चांगला आलाय. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय वेदांत. धावा झालेल्या आहेत म्हणजे 29 धावा 29. आविष्कार अजूनही खेळपट्टीवर खेळत आहे. आविष्कार याच्या बॅट मधून आता फक्त 2च धावा आल्यात. मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर आला नाहीये. बॅटच्या टोला चेंडू लागलाय आणि इथे पहा एकच धाव मिळालाय. या षटकामध्ये शांतता ठेवली आहे गोलंदाज वेदांतने. मोठ्या फटकांना आझादी दिली जात नाहीये आणि तिथे फुटवर्कचा व्यवस्थितरित्या वापर देखील केला जात नाहीये. सॉन्टी थोडस निराश आहे. आज सॉन्टीने सकाळपासून भरपूर मेहनत घेतली आहे. 1 मॅन आर्मी. मग दुपारचा भोजन असो स्वतः घेऊन आले. मग पाण्याची कमतरता असो स्वतः घेऊन आले. पाणी कम पडलं ते देखील बाटलं त्यांनी गाडीवर आणले. ओ इथे टॉप ए चेंडू हवेमध्ये. गोलंदाज स्वतः चेंडू खाली. ओ माय गॉड कॉलिंग नव्हतं तिथे. आणि आता पहा तिथे 2 धावा पूर्ण केल्या 22ने. तर या 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे 32 धावा धावफलकावर. षटक इथे समाप्त झालाय. 32 धावा. इथून जर 10+ अगदी 10च्या वरती धावा आल्या तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो. सॉन्टीचं सांगितलं आता निकलेश शेलार ज्याने सकाळी ठीक 6 वाजता हजेरी लावली 2 दिवस. मग पहिल्या दिवशी अगदी सकाळी 5 वाजता पहाटे बॅनर लावून गेला. 7 वाजता अंगल करून आला मैदानावर. 8 वाजता सर्व टीमला कॉल केले. 32 धावा झालेल्या आहेत. सर्व 8 वाजता सर्व टीमला कॉल केला. 9 वाजता पाहुण्यानं कॉल केलं. मात्र पाहुणे जे आहे ते 11 वाजता पोहोचले आणि पाहुणे 12ला मॅच सुरू झाली कारण की समोरची टीम आली नव्हती. एक धाव इथे पूर्ण केली आहे. दुसरं धाव होईल का पूर्ण. इथे चौधरी आलाय गोलंदाजीमध्ये मागच्या मॅचचा हिरो. नक्कीच क्रिकेट खेळायचं असेल तर सकाळी 5 वाजता देखील उठेल तो. मग असं जर सुट्टी असेल तेव्हा 12 वाजता त्याला उठायला. तो म्हणजे निकलेश शेलार. त्यांचे मोठे बंधू माहिती पुरवताना आम्हाला निकलेश शेलार आणि निमेश शेलार ही जोडी मिटपाड्याची जोडी आहे. ओ माय गॉड अजून एक हा चेंडू आणि बॅटची विकेट.
मैदानाच्या आतमध्ये कोण आलं तर हार्दिक पांड्या ऑफ भिवंडी, केवळ भोई फ्रॉम कांबे मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूला शेवटच्या षटकामध्ये नेहमी षटका ठोकताना बघितलाय. पाहूया आता टीम अडचणीमध्ये आली आहे, कारण हितेश चौधरी नावाचा गोलंदाज फक्त एकच धाव खर्च करून एक विकेट घेतलाय. आविष्काराने केवळ भोई, क्या बात आहे. टू ब्रदर्स खेळपट्टीवर, कुणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या मैदानामध्ये. म्हणजेच मुंबई इंडियन्सच्या तालीम मधून निघलेले हे दोन खेळाडू. चांगला स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे. हलकासा मिसफील्ड, सिंगल डबल मध्ये इथे कन्वर्ट केलाय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. भरपूर वेगाने धाव पूर्ण केली होती केवलने. केवलला माहिती आहे धावा बनवायच्या. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे इथून. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. हितेश चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ मोठा पटका खेळायचा होता. हार्दिक पांड्याला थांबून ठेवला हितेशने. बॅकअपला कोणीच नाही आहे. बॅकिंग पाहिजे होती या चेंडू मागे. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळाला असं प्रेक्षकांना. बाबेश विचारतो धावा किती झाल्या, तर धावा झाल्या धावबलकावर 36 धावा. अजूनही 2 चेंडू मध्ये 4 धावा जर आल्या ना तर 40 प्लस धावा होऊ शकतात. टार्गेट 40 प्लस होऊ शकतो. हितेश चौधरी कंजूस गोलंदाज. मोठा फटका आलाय. गरमाहट सिक्सर. आविष्कार भोईच्या बॅट मधून येणारा हा षटकार. आविष्कार सुरुवातीला आला होता, अचूक थांबला होता, म्हणजे शेवटच्या षटकाचीच वाट बघत होता. इथे चौधरीच्या अगेन्स्ट हा षटकार आला होता. अगदी फुलटा चेंडू करून खेळला होता इथे चौधरी. पुन्हा एकदा लेग ब्रेक गोलंदाजच्या डोक्यावरून आलाय. स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू अडवला तर आहे, मात्र 2 धावा पूर्ण केल्यात केवळ भोईने. तर अशा प्रकारे शेवटच्या 2 चेंडूवर 8 धावा. टोटल धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर ती म्हणजेच 44 आणि 45 धावांचा टार्गेट इथे ठेवला गेलाय टीम स्पार्टन 11 टीम संघाच्या माध्यमातून. तर आपण मित्रांनो एक ब्रेक घेऊ. ब्रेक मध्ये स्पार्टन 11 टीम आपली फिल्डिंग लावेल. तोपर्यंत ऐकूया विकी. आता या टीमला लीड करायचं, एकत्र होऊन देऊ नका.
कोणत्या संघावर अन्याय होणार नाहीये. नक्कीच इथे सलामीची जोडी देखील मैदानाच्या मध्ये आली आहे. आजचा दिवस दुसरा समाप्तीच्या मार्गावर आलाय. 4 षटकानंतर आजचा डाव इथे समाप्त होईल आणि कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल. हार्दिक पांड्या ऑफ भिवंडी, गोलंदाज केवल भोई फ्रॉम कांबे, षटक क्रमांक पहिला इथे टाकण्याची तयारी करत आहे. स्ट्रायकिंगला बॅटर तुम्हाला पाहायला मिळते रमेश आणि जीतू, ही जोडी खेळपट्टीवर. स्ट्राईकला जीतू तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू अगदी गुडलँड्स वरून बॉम्ब झाला तर सरळ निघून गेलाय एस्ट्रेकस हातामध्ये. दीपेश भुईच्या आपण पाहतोय तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. यस, तिसऱ्या पंचांनी मैदानाच्या मध्ये जायचं. गिरीश ड्रेसिंगची पॅनल्टी. यस, ड्रेसिंग कंप्लीट नाहीये, त्याच्याकडे सरांनी लक्ष दिलंय. निकलेश पहा, आपण चर्चा करायची या गोष्टीकडे. सकाळपासून ते खेळतायत. केवल केवल सकाळपासून त्या ट्रॅकवर खेळतायत ते. टाइमपास नकोय बाकीच्या खेळाडूने. भावेश या, आपण जागेवर या. भावेश आपण जागेवर या. केवल आपण आपल्या जागेवर जायचंय. केवल डाऊट झालं पूर्ण. यस, 2 धावा ज्या आहे षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही ऍड करू. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे केवल भोईने. इथून टीम मीटिंग अजिबात करू नका आता. स्पार्टन 11 पुढचा चेंडू केवल भोईचा. पुढच्या चेंडूवर इथे ओ माय गॉड, प्रदीप तिकडे पोचला गेला होता, मात्र चेंडू त्यांच्या हातामध्ये आला नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावाने आपल्या संघाचं खातं खोललंय. बॅटर आपण पाहतोय जीतू आपलं खातं खोलतंय. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. धावा बलकावा 2 झालेल्या आहेत. 6 वाजून 25 मिनिटं झालेली आहेत. कुठेतरी आज उशीर झालाय. 2 तास आरएल खाडी टीम संघाने लेट रिपोर्ट केलं. त्यांना या स्पर्धेतून वॉकआउट केलं. गोलंदाजीसाठी गोलंदाज केवल पुढचा चेंडू घेऊन. मोठा फटका खेळलाय. ओ माय गॉड, चेंडू सीमा पार. तारा मंडल मध्ये चालले चेंडू. षटकार. षटकाराने बॅटरने सांगितलंय की मैं हूं ना. जीतू ऑन फॉर नाव. 8 धावा धावफलकावर. एकत्र होऊ नका, पंचांनी पहिली वॉर्निंग दिली आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला. केबल अजून एक चांगला स्ट्रोक, मात्र सरक्षत्रकाच्या हातामध्ये. बॅटर आउट. पाहायला मिळाला. केवल भोई आहे. हार्दिक पांड्या भिवंडी जबरदस्त कामगिरी करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. षटकार आला, कमबॅक लगेचच केलाय गोलंदाजाने. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर झालाय. आदित्य आलाय.
मागच्या षटकामध्ये 17 धावा खर्च केले होते या गोलंदाजाने. आता बॅटिंग साठी आलाय आणि इथे पहा चांगला स्ट्रोक खेळलाय. शतरक्षक नाहीये. चेंडू चालला सीमा रेखा पार. खणखणीत चौकार. मला चेंडू मैदानाच्या आतमध्ये दुसरं द्यायचंय. इथे आपण पाहतोय मॅच आता इथे रंगली गेली आहे. पहिल्या चेंडू पासून अटॅक झालेला आहे तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिला केवलच्या अगेन्स्ट एक षटकार चौकार 2 धावा डॉट आणि विकेट खेळ पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. जर मोठा फटका आला एक चांगली सुरुवात म्हणू शकता. टार्गेट जो आहे तो म्हणजे 45 धावांचा. गोलंदाज केवल राईट हॅम ओव्हर द विकेटने. ऑफ स्टिकचा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. चौकार. बाकीच्या खेळाडूंनी सर्वांनी जागेवर जायचंय. चला बाकी आविष्कार चला आपण आपल्या जागेवर या. 22 धावा झालेल्या आहे धावफलकावर 16 धावा. इतका जवाब पत्तर से देती हुई टीम पाए. 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. मॅच समाप्त झालेली नाहीये आणि 2 धावा इथे ड्रेस कोडच्या ऍड केल्या जाते म्हणजे टोटल 18 धावा आणि आता 27 धावांची आवश्यकता म्हणजे 9 ची सरासरी गाठायची आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता स्ट्रायकिंग वर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. रवेश आणि गोलंदाज निशांत आहे. निशांत शांत करेल का? काल काय गोलंदाजी केली होती निशांतने त्याच गोलंदाजीची इथे अपेक्षा आहे आज टीमला. काल भावेशने जादुई गोलंदाजी केली होती जय बजरंग पॉवर शेला टीम संघाच्या अगेन्स्ट. गोलंदाज निशांत राईट हॅम ओव्हर द विकेटने. लिफ्टॉम गोलंदाज आहे मात्र व्हॉट अ स्ट्रोक. एक मारा लेकिन सॉलिड मारा. चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. काय घडलं पाहूया. पंच सांगतायत की चेंडू मैदानामध्येच थांबलाय. ओ नशिबाची साथ मिळाली इथे फिल्डिंग करणाऱ्या संघाला. रिप्ले मध्ये पाहूया आपण आणि किती धावा इथे पूर्ण केल्या ते देखील आम्हाला माहिती नाहीये. ओ माय गॉड. एक धाव घेतली आहे मात्र चेंडू अगदी जो जी माती जी टाकलेली आहे बाउंड्री लाईनला त्याच्यावरून चेंडू आतमध्ये आला होता. निशांत एष्ट्या खुल्या ठेवल्या त्यांनी त्या वाकवल्या. निशांतने शांत केला बॅटरला. आदित्याला विकेट डाऊन. मिळालाय. अजूनही मॅच मध्ये गरमाट आणली या गोलंदाजाने. काय गोलंदाजीला सुरुवात केली आहे. प्रतिष्ठ पहिला चेंडू असा खेळला की त्याच्यावर पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये चेंडू थांबला आणि त्यानंतरचा मिळालेला दांडी गोल केलेला विकेट. बॅटर आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. निशांत आलाय. आता निशांतच्या अगेन्स्ट निशांत खेळेल. आता हवा जी आहे नदीच्या किनाऱ्यावर हवा आहे आणि आता डावखुऱ्याचा फलंदाज या सिच्युएशन मध्ये मैदानाच्या मध्ये पाठवलाय. रवेश आणि निशांत खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाजीसाठी निशांत. टीम स्पार्टन 11 टीम संघाचा पुढचा चेंडू. या चेंडूला आपण पाहतोय व्यवस्थितरित्या बॅटवर घेता आला नाहीये. एक धाव
इथे कंप्लीट केली जात आहे. एका धावाने धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत 20 धावा. येणारे अजूनही चेंडूंचा खेळ जो बाकी आहे तो म्हणजेच 15 आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 25. गोलंदाज निशांत रवीश सज्ज होत आहे. महत्वाचा हा षटक दोन्ही संघांसाठी. ओ खराब चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाही बॅटरला. मात्र लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा विनोद नाईक सरांच्या माध्यमातून फ्रॉम कारिवली. कारिवलीचे पंच आहेत, एका बाजूला खारबावचे पंच आहेत. जाताना दोन्ही पंच एकत्र जातील. भाऊ पाटील यांच्या चेहऱ्यावर लगेचच स्मित्य आलेली आहे. चर्चा करत करत ट्रॉफी करत करत हे दोन पंच नेहमी जात असतात. काल त्यांच्या मधोमध मी गेलो होतो. इथे अजून एक चांगला स्ट्रोक खेळलाय खाली क्षेत्रामध्ये आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय पंचांचा इशारा येतो की हा आहे चौकार. कडक स्ट्रोक रोवितच्या बॅटमधून. धावा झालेल्या आहेत 25 धावा. धाव फलकावर कुठेतरी नय्या डुबवण्याची तयारी दिसतोय गोलंदाज निशांतची. वाईट आला त्यानंतर खराब चेंडू टाकला, त्याच्यावर चौकार देखील आला. विकेट घेणे फार महत्वाचं आहे. विकेटच मॅच बनू शकतो स्पार्टन 11 टीम संघासाठी. गोलंदाज निशांत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि बॅटर आउट. अजून एक धक्का दिलाय निशांतने, बॅटर आउट होत आहे. मध्ये टॉलमॅन पाय टीम संघाचा हार्ड हिटर. मात्र सकाळपासून या खेळाडूने थोडस निराश केलाय. एकही मॅच मध्ये हा खेळाडू चालला नाहीये. मात्र महत्वाच्या मॅच मध्ये जर हा खेळाडू टिकला ना खेळपट्टीवर तर मग येणाऱ्या गोलंदाजावर दबाव असेल. हा खेळाडू असा आहे, एक चांगला फिनिशर आहे पाय टीम संघाचा. दीपेश फ्रॉम पाय सज्ज होत आहे. निशांत या षटकामध्ये 2 विकेट आलेल्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असतोय तो म्हणजे निशांत. दर्शनला आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला, पॉइंटच्या गली पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणला विकीला पाहतोय आपण. पुढचा चेंडू हलक्या हाताने फक्त स्लाइस केलाय, ड्राईव्ह केलाय चेंडूला कव्हर पॉइंट वर. विकी चेंडूला फील्ड करतोय. थ्रो देखील चांगला फेकला गेलाय आणि इथे धाव पूर्ण केली आहे बॅटर दीपेशने. म्हणजे दीपेशने आता विचार केलाय, डोक्यावर बर्फ ठेवून बॅटिंग केली आहे की मला एक पहिली धाव जोडायची दिवसातून. म्हणजे पूर्ण दिवसातून पहिली धाव त्याच्या बॅटनं आलेली आहे. आणि आता धावपलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजेच आपण पाहतोय 26 आणि इक्वेशन जो आहे 12 चेंडू 19 धावा. मॅच अजूनही समाप्त झाले नाहीये. टीम मीटिंग नका चला, केवळ मी अगोदरच सांगितलं तर तुम्हाला मॅच फक्त पूर्ण करायची, एकत्र येऊ नका. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाहीये. पंचांना असं वाटलंय की या मॅच मध्ये मला काही दिसत नाहीये तर ते पंचांनी जर मॅच थांबवली तर उद्या सकाळी 9 वाजता ती मॅच आम्ही खेळू. पण मात्र मॅच खेळू, कोणत्याच संघावर अन्याय होणार नाहीये. आणि टाइम देऊ, त्या टाइमवर जर दोन्ही संघ हजर नसले तर आम्ही दोन्ही संघांना बाद करू. गोलंदाजीमध्ये गोलंदाज भावेश. ओ माय गॉड, तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी भावेश आले. काल भावेशने 4था षटक टाकला होता शेलार संघाच्या समोर. 12 चेंडू 19 धावा. मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. जेव्हा पंच
जाहीर करतील की मॅच समाप्त झाले तेव्हा तुम्ही जा बिंदास. फक्त बेस आणि स्टंप वापस द्या आम्हाला. मोठा फटका दीपेशने उडवलाय. चेंडूला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा आजच्या पूर्ण दिवसातील हा षटकार दीपेशच्या बॅट मधून. माय गॉड, बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता आणि चेंडूला पाठवला बाजूच्या फ्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क येतो षटकार. षटकाराने धावफलक झालेला आहे. तर म्हणजेच धावा पाहता 32 धावा धावफलकावर. इक्वेशन राहिलेला आहे आता 13 धावांची आवश्यकता आहे. 84 षटकार आतापर्यंत लागलेले आहेत आणि अजून एक हुक केलाय चेंडूला. प्रदीप भंडारी चेंडू मागे थांबणार नाहीये. चेंडू सी मारे कपार. अजून एक षटकार नंतर चौकार. सांगितलं होता हा खेळाडू असा आहे ना, जेव्हा जो खेळपट्टीवर राहिला ना चांगल्या चांगल्या गोलंदाजांना घाम फोडतो. आणि पहिली सिंगल धाव दिवसभराची बनवली त्याने ने आता गोलंदाजाच्या मागेच लागला आहे. चौकार षटकार आलेत. पुढचा चेंडू बावेश कमबॅक करेल का, या खेळाडूला आउट करेल का. राईट आर्म ओव्हर द विकेटने. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. प्ले अँड मिस डॉट चेंडू. मॅच बनवण्याचं काम करावं लागेल गोलंदाज बावेशला. शेवटच्या षटकामध्ये 6 ते 7 धावा थांबल्या तरी देखील मॅच बनवू शकतो, कारण की येणारे बॉल टू इक्वेशन आहे. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. बावेश महत्वाची गोलंदाजी करताना तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दीपेश सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे लॉप करण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस. डॉट चेंडू. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. 8 गेंदे 9 रन. झोप उडवली आहे. मागच्या चौकार षटकार नंतर 2 चेंडू डॉट. 12वा खेळाडू देखील सांगत आहे पाय टीम संघाचा की आम्ही सिंगल डबल काढलं तरी जिंकू शकतो. मात्र खेळ आहे, ज्याची ज्याची विचार असतात. पहा हा क्रॉस बॅटने खेळलेला स्ट्रोक आहे. निशांत चेंडूवर वेगाने आलाय. हलकासा मिसफील्ड झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. इथे हलकासा मिसफील्ड झाला होता तिथे, त्याचं कारण 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा आता 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. मागच्या मॅच मध्ये देखील ही सिच्युएशन आली होती. तिथे पाय टीम संघाने करून दाखवला, त्यांची जिद्द दाखवली, त्यांच्यामध्ये असलेली कला दाखवली. इथे चौधरीचं येणं बाकी आहे. बावेश महत्वाचा चेंडू. डॉट की विकेट की षटकार की चौकार. ओ माय गॉड, क्लासिकल स्ट्रोक बाय दीपेश. याच्या बॅट मधून येणारा हा षटकार. क्या बात है, काय डायलॉग मारला आमच्या डीजे मॅन ने. मात्र एकच धाव बाकी आता. 6 चेंडू 1 धावांची आवश्यकता है. अब मैं कह सकता हूं मैच कोई भी जीते कोई भी अंदर जा सकता है. खास करून विशाल दादा आपण जाऊ नका, कॅमेऱ्यामध्ये येणार आपण. आणि आपण हा शॉट घालून आलेला आहात मैदानावर. चला गोलंदाजीसाठी दीपेश भोई गोलंदाज. या आपण पाहू शकता. आपण टीम पाय टीम संघाला दाखवला जात आहे. 1 धावेची अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे चौधरी किती वेगाने धावेल पाहूया आपण. पहिला चेंडूवर गॅप मध्ये खेळलाय आणि धाव बनवली आहे आणि फायनल मध्ये क्वालिफाय झाली आहे टीम परमेश 11 पाय. भल्या भल्या धन्यवाद डीजे. नो डाउट